नमस्कार. सांगली जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीनं कौलापूरमध्ये 13 ते 15 मार्चच्या दरम्यान एक प्रेयर मीटिंग आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर पॉल दिनाकरन हे या मीटिंगसाठी येणार होते आणि त्यांच्या प्रार्थनेचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं होतं. परंतु या प्रार्थना सभेमध्ये कुठंतरी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे. शिवाय या ठिकाणी धर्मांतरणाचीही घटना घडू शकते हे कारण दाखवत हिंदू एकता आंदोलन असेल किंवा सकल हिंदू समाज असेल यांनी या कार्यक्रमाला विरोध केलेला होता. या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे. अनेक रोग बरे केल्याचं सांगितलं जात आहे. डोक्यावर हात ठेवल्यानंतर अनेक रोग बरे होतात. एखाद्या आंधळ्याला डोळे येतात. एखादा अपंग असणारा चालू लागतो. जो मूकबधिर आहे तो बोलू लागतो. अशा तऱ्हेचं एक अंधश्रद्धा पसरवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय. अशा तऱ्हेचा आरोप हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केलेला होता. त्यानुसार काल रात्री या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. काल शुभारंभ झाला आणि या पहिल्याच दिवशी या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखी घटना घडली. या ठिकाणी एक साक्ष देण्यात आली एका पेशंटची, मी कसे या रोगातून बरी झाले, आणि तोच मुद्दा पकडून सांगली जिल्हा प्रशासनानं या अटी शर्तीला अनुसरून हा कार्यक्रम झालेला नाही हे कारण दाखवत या कार्यक्रमाच्या पुढच्या 2 दिवसांची परवानगी नाकारली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर माजी आमदार नितीन शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही कालच मागणी केलेली होती की जिल्हा प्रशासनानं हा कार्यक्रम रद्द करावा. या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे किंवा धर्मांतराचीही शक्यता तुम्ही वर्तवली होती. सांगली जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजानं महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल 2026चं आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनामध्ये भोंदू ख्रिश्चन धर्मगुरू डॉक्टर पॉल दिनाकरन त्या ठिकाणी प्रार्थनेद्वारे त्या ठिकाणी जे रुग्ण आहेत ते रुग्ण ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलतं करणं, ज्यांना चालता येत नाही त्यांना चालतं करणं, कॅन्सर मुक्त करणं, एड्स मुक्त करणं, नशा मुक्त करणं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तो चमत्कार दाखवतो. आणि त्यानंतर या प्रार्थनेच्या आडून जो हिंदू धर्मातील गरीब समाज आहे त्या समाजाला त्या ठिकाणी या अंधश्रद्धेद्वारा त्यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं जातं. राज्यामध्ये धर्मांतर बंदी कायदा आता तयार होत आहे आणि असताना अशा प्रकारचं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, धर्मांतराला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी हिंदू एकता आंदोलन, सकल हिंदू समाज आणि मातंग चेतना परिषद यांच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषदेमध्ये गेली होती. पोलिसांनी, जिल्हा प्रशासनानं त्यांना अटी शर्ती घालून परवानगी दिली होती. मग त्याच धर्तीवर आम्ही काल पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा प्रशासनाला आवाहन केलं होतं. 13, 14, 15 असा हा कार्यक्रम आहे. 13 तारखेला संध्याकाळी या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याचं शूटिंग करा की त्या ठिकाणी अंधश्रद्धेचं प्रात्यक्षिकं होतात का, चमत्काराची प्रात्यक्षिकं होतात का, अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं का. आणि पोलिसांच्या निदर्शनास आलं की एका रुग्ण व्यक्तीनं त्या ठिकाणी माझा आजार प्रार्थनेनंतर बरा झाला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जाहीररित्या सांगितलं. आणि त्यामुळं पोलिसांनी घातलेल्या अटी व शर्तीचा बंद त्या ठिकाणी भंग झाला. त्याचबरोबर अंधश्रद्धेला खतपाणी घातलं गेलं अशा पद्धतीचं कारण सांगून पोलिसांनी उरलेल्या 2 दिवसाच्या 14 व 15 मार्चच्या परवानगी ती पोलिसांनी रद्द केलेली आहे. आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीला ह्या ठिकाणी यश आलेलं आहे. पोलीस खात्याचं, जिल्हा प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतो. ह्या डॉक्टर पॉल दिनाकरन ह्याचे संपूर्ण देशभर नाही जगभर कार्यक्रम होतात, पण पहिलाच कार्यक्रम सांगलीमध्ये बंद पाडण्यात
हिंदू एकता आंदोलन, सकल हिंदू समाज आणि चेतना मातंग परिषद ही यशस्वी झालेली आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मांतरण करायचा प्रयत्न झाला तर तो उधळून लावणार आणि या ठिकाणी प्रार्थनेद्वारे हिंदूंचं धर्मांतरण करायचा डाव आम्ही उधळून लावण्यात यशस्वी झालेलो आहोत. सकाळीच आम्ही त्या संयोजकांशी फोनवरती आमचा संवाद झाला की असा कार्यक्रम रद्द झालेला आहे का, परंतु ते म्हणतायत की जरी रद्द झाला असला तरी आम्ही कार्यक्रम करणारच आहोत. त्यावर काय आहे तुमचं मत? कार्यक्रम पोलिसांनी त्यांची परवानगी रद्द केलेली आहे. त्यांनी मंडप स्टेज काढायला सुरुवात केलेली आहे. त्यातून सुद्धा त्यांनी जर त्या ठिकाणी कार्यक्रम करायचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी प्रार्थना करायचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी प्रार्थनाद्वारे जर धर्मांतरण घडवायचा प्रयत्न केला तर त्या डॉक्टर पॉल दिनाकरन बरोबर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला लावणार आणि वेळ पडल्यास त्यांनी जर दादागिरी करायचा प्रयत्न केला तर हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते त्या मंडपामध्ये घुसून, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसून अशा धर्मांतराचा कार्यक्रम उधळून लावतील असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने. नक्कीच हा कार्यक्रम प्रशासनानं आता रद्द केलेला आहे. आज आणि उद्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे आणि तरीही या ठिकाणी जर कार्यक्रम होत असेल तर या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते घुसून हा कार्यक्रम आम्ही उधळून लावू अशा तऱ्हेचा इशारा नितीन राजे शिंदे यांनी दिलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. मी संदीप किशनराव भागवत, SDPO शहर विभाग सांगली याद्वारे आपणास कळवू इच्छितो की सांगली शहर विभागातील सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कौलापूर या ठिकाणी दिनांक 13/3/2026 ते दिनांक 15/3/2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आयोजित करणारे संयोजक यांना प्रशासनाने अटी व शर्ती घालून कार्यक्रमाची परवानगी दिली होती. दिनांक 13/3/2026 रोजी महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल 2026 हा कार्यक्रम सुरू असताना संयोजकांकडून प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन झाल्याने प्रशासनाकडून सदर कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली परवानगी रद्द करण्यात येत असून कौलापूर येथे दिनांक 14/3/2026 ते दिनांक 15/3/2026 या 2 दिवशी होणारे सर्व कार्यक्रम जे महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवलने आयोजित केले आहेत ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. Your sorrow will turn into joy. I invite you to come to experience Jesus at the Maharashtra Prayer Festival at Sangli. मैं आपको न्योता देता हूं कि आप महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल में आकर प्रभु यीशु मसीह का अनुभव करें. सांगली में Bring all your friends, relatives, अपने सारे मित्रों और रिश्तेदारों को लेकर आइए and the members of your family. और अपने परिवार के सदस्यों को भी. Jesus will walk amongst us as we pray together. और जैसे हम एक साथ प्रार्थना करेंगे प्रभु यीशु हमारे मध्य में चलेंगे फिरेंगे. He will look into the heart of everyone who comes to the meeting. उस सभा में आने वाले हर एक व्यक्ति के हृदय को वो देखेंगे And he will lay his hands upon you. और वो आप पर अपना हाथ रखेंगे And he will fill your heart. और वो आपके हृदय को भर Do देंगे. miracles. ये चमत्कार करें Answer your prayers. और आपकी प्रार्थनाओं का उत्तर दें. Fill you with the Holy Spirit. आपको पवित्र आत्मा से भर दें. He will go back with hope and a great power to shine in the world. आप संसार में बड़ी आशा और बड़ी सामर्थ के साथ में जाएंगे कि आप दुनिया में तेजोमय हो जाएं. मेरा ये कान का सामने में बॉल निकला था 2 साइड में और बहुत ही बड़ा हो गया था. जैसे ही प्रेयर कंप्लीट हो गया तो मैंने टच किया तो ये ऑलरेडी सूख गया था. Big boil was there. Now it's completely gone. Each night will be different. हर एक रात बिल्कुल अलग होगी. One night we will pray for the young people. एक रात को हम जवानों के लिए प्रार्थना करेंगे One night for the families. और एक रात को परिवार के लिए प्रार्थना करेंगे One night for everyone. और एक रात में सब लोगों के लिए प्रार्थना करेंगे. Those in business, जो लोग व्यापार में हैं, those serving the Lord, जो प्रभु की सेवा कर रहे हैं and those who are used in the higher levels of
the nation. और जो देश के ऊंचे पदों पर उपयोग किए जा रहे हैं, Come all the 3 days आप तीनों दिन आइए and receive Jesus और यीशु को ग्रहण कीजिए, स्वीकार कीजिए, and every blessing He has for you. और उसने आपके लिए रखी हर एक आशीष को प्राप्त कीजिए। महाराष्ट्र प्रार्थना उत्सव सांगली में तारीख है मार्च 13, 14 और 15 शाम 5:30 बजे। जगह है कौलापुर एयरपोर्ट ग्राउंड, तासगांव, सांगली रोड, सांगली, तालुका मिरज, सांगली जिल्हा 416306 महाराष्ट्र। हालेलुया। जब आप गवाही सुनते हैं उस समय भी आप अपनी भेंट देना जारी रखें। मेरा नाम सुजी है, मैं मुंबई से हूँ। मेरी गवाही ये है कि मैं 2009 में जीसस कॉल मिनिस्ट्री के बारे में मुझे पता चला और 2014 में मैं जीसस कॉल की यंग पार्टनर बनी। पर जैसे मैं बड़ी हो गई तो मुझे ब्लड की बीमारी थी और ये कम से कम 5 साल तक चलता रहा। और ये 5 साल में मेरी मम्मी डैडी ने मुझे बहुत सारे ट्रीटमेंट करवाए, बहुत सारे इलाज करवाए, बहुत सारे मेडिकल्स करवाए, पर नो रिजल्ट। सब कुछ साइड इफेक्ट में बदलने लग गया। उस ट्रीटमेंट की वजह से मैं बहुत दुबली हो गई थी, मेरे चेहरे का रंग उठ चुका था और डॉक्टर ने लास्ट मोमेंट में मेरी मम्मी को बोला कि आपकी बेटी अगर कंटिन्यू ट्रीटमेंट करेगी तो आपकी बेटी के हार्ट में प्रॉब्लम हो सकता है, वो ब्लॉक हो सकता है। ये सुनकर ही मम्मी बहुत परेशान हो गई, रोना शुरू कर दी और जैसे घर पे आके प्रार्थना की कि पिता परमेश्वर, जैसे वो 12 वर्ष की रहने वाली स्त्री ने तेरे कपड़े के छोर को छुआ था, मैं कहाँ से मेरी बेटी के लिए तेरे कपड़े के छोर को लेकर आ। और ये जैसे ही प्रार्थना के कुछ दिनों के बाद डॉक्टर पॉल अंकल और इवेंजेलिन आंटी बेथेस्दा प्रेटारो में हीलिंग सर्विस कंडक्ट किए थे और मम्मी ने बोला कि हमें इस सर्विस में जाना है करके। तो हम रेडी हो चुके थे और मेरा ये एक ही विश्वास था कि मेरा परमेश्वर चंगा करने वाला परमेश्वर है। और हम अब तक मीटिंग पहुँचे भी नहीं थे, मेरी चंगाई शुरू हो चुकी थी। जैसे डॉक्टर पॉल अंकल और इवेंजेलिन आंटी मेरे सिर पे ली हैंड किया, मैंने अपना केस नहीं बताया था, मैंने सिर्फ बोला कि मेरे स्टडीज़ के लिए प्रेयर कीजिए। इवेंजेलिन आंटी ने मुझे स्माइल किया और जैसे उन दोनों ने मेरे ऊपर ली हैंड किया, मैं पूरी रीति से चंगी हो चुकी थी। और जैसे ही मेरी चंगाई हो चुकी थी, मेरी पढ़ाई में मैं इस बीमारी के कारण फोकस नहीं कर पाती थी, मैं पढ़ाई नहीं कर पाती थी। मुझे 10th में 56% मिला था। जैसे ही मेरे प्रभु के दास के द्वारा और दासी के द्वारा मेरा ले हैंड हुआ, मुझे ग्रेजुएशन में 99% के साथ ब्लेस किया। और परमेश्वर ने मेरे सारे स्ट्रगल को, सारी बीमारियों को मिरेकलस लाइफ में बदले। तो मैं सारी महिमा परमेश्वर को देती हूँ और आज परमेश्वर मुझे उसकी सेवा में इस्तेमाल कर रहा है, इसके लिए मैं सारा गौरव परमेश्वर को देती हूँ।